मी चिखली माझं नाव संतोष सुरेश अप्पलाम दाडे. मी प्रथम या संपूर्ण परिवाराचे खूप खूप अभिनंदन करतो, कारण की आजच्या या धकाधकीच्या जीवनात सगळ्यात महत्त्वाचं आहे वेळ कोणाजवळच नाही. आणि हा जो संपूर्ण कुटुंबाने हा जो ज्वलंत जगन्नाथपुरी धाम याचा जो ज्वलंत देखावा या ठिकाणी सादर केलेला आहे, खरोखर या संपूर्ण कुटुंबाचे अभिनंदन करतो आणि पुढील वर्षासाठी पुनश्च एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. नाही, पण हा देखावा पाहिल्यानंतर अगदी मनापासून इच्छा झाली की एकदा तरी कुटुंबासहित जगन्नाथपुरीला भेट द्यावी. देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ, मरणाची. पुण्यावरून आलोय. माझं प्रीती उमेश पवार. खूप छान वाटते. एकतर हे इको फ्रेंडली आहे सगळं, आणि यांची दीड 2 महिन्याची जी मेहनत आहे ती बघून असं वाटते की खरंच आपण जगन्नाथपुरीला आलेलो आहोत. आम्ही मागच्या 1.5 ते 2 महिन्यापासून दादांनी आमचं हे टेम्पल बनवलेलं आहे. मंदिर हे पूर्ण इको फ्रेंडली आहे. आम्ही फोम शीट पासून बनवलेलं आहे. मागच्या लास्ट वालं जे मंदिर आहे आमचं ते गर्भगृह आहे. त्यामध्ये बळराम, सुभद्रा आणि श्रीकृष्ण यांची विराजमान आहेत. रत्नजडित सिंहासन आहे त्यांचं, त्याच्यामध्ये आहेत. हे जे जगमोहन आहे त्यामध्ये रथाची पूजा होते. हे नट मंडप आहे, हे भोग मंडप आहे, हे रत्न मंडप आहे. ह्या ज्या मूर्ती आहेत बळराम, सुभद्रा, श्रीकृष्ण यांच्या दरवर्षी 12 वर्षांनी त्या मूर्ती बदलल्या जातात. दुसऱ्या भगिनी आपल्या सोबत आहेत. या मंदिराच्या जी संकल्पना आपल्याला कशी मिळाली आणि कशा पद्धतीने आपण काम केलं? हे काम म्हणजे आम्ही सगळ्यांनी मिळूनच हे काम केलेलं आहे. आणि याची संकल्पना आम्हाला म्हणजे आम्ही असं सहकुटुंब बसलो आणि विचार केला. त्यानंतर ते आम्हाला सुचलं की आपण आता जे धाम करतोय, म्हणजे मागच्या वर्षी आम्ही तिरुपती केलं, त्याच्या आधी केदारनाथ केलं, तर यावर्षी आपण काहीतरी लोक जिथे जाऊ शकत नाही असं आपण लोकांना काहीतरी दाखवलं पाहिजे. त्यामुळे आम्ही जगन्नाथ धाम हे यावर्षी सादर केलं. तर या धामाचं असं उद्दिष्ट आहे की हे जे मंदिर आहे या मंदिराचा जो ध्वज आहे तो बहुतेक ध्वज हवेच्या दिशेने फडकत असतात, पण हा ध्वज हवेच्या विरुद्ध दिशेने फडकतो. या मंदिरावर एकही पक्षी बसत नाही आणि या मंदिराच्या एक्झॅक्ट पाठीमागे समुद्र आहे. पण मंदिराच्या आवारात जर आपण गेलो तर समुद्राचा बिलकुल आवाज येत नाही. मंदिराच्या बाहेर असलो तर भयंकर आवाज येतो, पण आत गेल्यानंतर आवाज येत नाही. आणि इथे असं म्हटलं जातं की श्रीकृष्णांचं जे जिवंत हृदय आहे हे या मूर्तीमध्ये विराजमान आहे आणि ते आपल्याला तिथे अनुभवायला मिळतं. म्हणजे जी रथयात्रा निघते ती रथयात्रा पूर्ण पुरी शहरामध्ये फिरून येते. त्यानंतर तिथले जे डॉक्टर लोक असतात तर ते डॉक्टर लोक म्हणतात की आता भगवानची आपण स्थिती बघू की कशी आहात ते. तर ते चेक करतात टेटोस्कोप घेऊन. तर तिथे त्यांना चेक केल्यानंतर डायरेक्ट श्रीकृष्णाचे हार्टबीट्स ऐकायला येतात. म्हणजे हे त्या या ठिकाणी
पण इथे जे बघायला जे मंडळी येते त्यांचा काय अभिप्राय आहे? ते त्यांना असं वाटतं की स्वतः आपण इथे जगन्नाथपुरी या धाममध्ये चालवले म्हणजे ते रिअलिटी अनुभवतात आणि असे काही भाविक आलेले की ते तिथनं जाऊन आले. पण त्यांनी आम्हाला सांगितलं की सेम म्हणजे असंच तिथे आम्हाला बघायला मिळालं. मित्रांनो, अशा पद्धतीचं वातावरण आहे आणि आपण बघतोय की जगन्नाथपुरीला जोही व्यक्ती या ठिकाणी भाविक गेला असेल त्याचीच परिचिती म्हणून या ठिकाणी त्यांनी एक नयनरम्य डोळ्यांनी त्यांनी जी बघितलेली आहे तीच प्रतिकृती यांनी या ठिकाणी प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष आदरणीय सौ वृषालीताई बोंद्रे जगन्नाथपुरी धाम जे म्हणजे प्रत्यक्षात आज चिखलीकरांना या ठिकाणी बघायला मिळत आहे आणि दरवर्षी म्हणजे मी आता जवळपास जशी स्पर्धा सुरू केलेली आहे म्हणजे जवळपास 7-8 वर्ष झाले आपण हिरकणी प्रतिष्ठानच्या माध्यमातून गौरी सजावट स्पर्धा आयोजित करतो. तर या स्पर्धेमध्ये मागच्या वर्षी लकडे कुटुंबाने भाग घेतला. मागच्या वर्षी त्यांनी तिरुपती बालाजीचं जे मंदिर आहे त्याची पूर्ण प्रतिकृती या ठिकाणी त्यांनी म्हणजे दाखवली होती आणि आज त्यांनी जगन्नाथपुरी धाम हा देखावा या ठिकाणी म्हणजे हुबेहूब मंदिराची प्रतिकृती, आजूबाजूला समुद्र आहे, त्यामध्ये बोट आहे, म्हणजे जसं त्या ठिकाणचं चित्र आहे तो संपूर्ण नकाशा त्यांनी या ठिकाणी उभारलेला आहे. त्यामुळे खरंच म्हणजे लकडे कुटुंबातील ज्या काही सदस्यांनी या देखाव्यासाठी मेहनत केली त्यांच्या देखाव्याला खरंच खूप सुंदर म्हणजे एक बघणाऱ्यांना सुद्धा हुबेहूब प्रतिकृती या ठिकाणी बघायला मिळते आणि मी तर खरंच कौतुक करेल की एक कल्पनाशक्ती कशी असू शकते, की कल्पनाशक्ती ही सगळ्यात महत्त्वाची आहे. ज्याला आपण म्हणतो की कल्पना जर प्रत्यक्षात उतरवली तर त्याला 100% देऊन ती प्रत्यक्षात कृतीमध्ये आणली आणि तो आज या ठिकाणी आम्हाला बघायला मिळतोय. मागच्या वर्षी लकडेंचा पहिला नंबर तिरुपती बालाजीच्या देखाव्यामध्ये त्यांनी घेतला होता आणि यावर्षी सुद्धा जगन्नाथपुरी धाममध्ये जे म्हणजे असं तरी मला वाटते की या देखाव्याला तर कुठे चॅलेंज नसेल. आता मी तर हा पहिला बघितलाय. कारण माझी जी टीम आहे, जी परीक्षण करण्यासाठी निघालेली आहे, आता त्यांनी कुठले-कुठले देखावे बघितले किंवा कुठल्या महालक्ष्मीचे सीन सिनरी त्यांनी बघितली अजून तर मला माहिती नाही कारण नंबर त्या काढतात. मी काहीच काढत नाही. पण मला हे बघून असं वाटतंय की निश्चितच अतिशय चांगला देखावा हा लकडे कुटुंबांनी या ठिकाणी साजरा केला आहे, सादर केला आहे आणि आजच त्यांना म्हणजे ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देते, की निश्चितच त्यांचा या देखाव्यामधून तरी मला असं वाटतं की नंबर त्यांचा असेल, असं या ठिकाणी म्हणायला हरकत नाही. ताई, या ठिकाणी हिरकणी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण विविध महिलांच्या कलागुणांना जो वाव देत आहे खरंच या ठिकाणी जे सार्थक झालं असं वाटतंय. निश्चितच वाटते कारण 8 वर्षापासून जी स्पर्धा चालू केली आहे आणि त्या स्पर्धेमध्ये जे दरवर्षी पार्टिसिपेट वाढतात आहे. म्हणजे आज मी 2 ठिकाणी हळदी-कुंकवाला गेली तर त्यांना आश्चर्य वाटलं, की ही स्पर्धा तुम्ही जी घेतली आहे, म्हटलं ही फक्त मी महिलांना जे वाव या माध्यमातून मिळावा, त्यांनी जी केलेली मेहनत आहे, त्या मेहनतीला कुणीतरी त्यांचं कौतुक करावं, ही भावना यामागची होती आणि ती भावना 8 वर्षापासून तशीच आम्ही कायम ठेवलेली आहे आणि निश्चितच कौतुक वाटतंय, की खूप चांगलं कार्य महिलांच्या हातून होते आणि ते आम्ही या समाजासमोर मांडण्याचं काम करतोय. त्यामुळे माझ्या भगिनींना ज्यांनी या कार्यामध्ये 3 दिवसापासून ज्या मेहनत करतात आहे, त्यांच्या कार्याला मी खरंच म्हणजे खूप सलाम करते आणि गौरी गणपतीच्या सुद्धा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते, की गौरी आज विसर्जन आहे आणि हे विसर्जन करताना प्रत्येक महिलेला वाईट वाटतंय, की 3 दिवसाचा जो उत्साह असतो, तो उत्साह खूप महत्त्वाचा असतो. कारण कुठलीही स्त्री जीव ओतून त्या महिला गौरी ज्या घरामध्ये येतात, माहेराला येण्याचं जे गौरीचं आगमन असते, ते माहेरपण जे त्या गौरीचं मनापासून करतात, तर ते निश्चितच खूप म्हणजे सुखावह असते असं मला वाटते आणि त्यामुळे विसर्जन करताना निश्चितच वाईट वाटणार. कारण आपल्या मुली ज्यावेळेस सासरी जातात, त्यावेळेस तो थोडासा म्हणजे एक दुःख ज्याला म्हणतो आपण, ते वाटतंय. पण गौरी ज्यावेळेस विसर्जन करतो आपण, त्यावेळेस त्या सगळ्या आमच्या माता-भगिनींना आशीर्वादच देऊन जातात आणि निश्चितच हा आशीर्वाद सगळ्यांना मिळालेला आहे, असं या ठिकाणी मी म्हणजे गृहीत करते आणि या देखाव्याला खरंच मनापासून शुभेच्छा देते. पूर्ण लकडे कुटुंबाचं सुद्धा कौतुक करते.
ताई, हा जो सीन आहे आणि ह्या ज्या गौराई ज्या आहेत त्या 70 वर्षापासून या ठिकाणी जुन्या आहेत आणि त्या कऱ्यावरती बसलेल्या आहेत. त्या संदर्भामध्ये काय वाटते? आता कऱ्यावर जवळपास अनेक ठिकाणी गौरी आहेत. म्हणजे आमच्या घरी सुद्धा गौरी आहेत. तर आमच्या पण जवळपास 100 वर्ष जुनी कऱ्याच्या आमच्या मूर्ती आहेत. त्यामुळे कऱ्यावरच्या गौरी ह्या जेव्हा आपण याच्यावर म्हणजे कोथळ्यावर बसवतो, त्यावेळेस खूप म्हणजे अतिशय नाजूकपणे त्यांना त्या ठिकाणी उभं करावं लागते, सांभाळावं लागते. त्यामुळे निश्चितच ही परंपरा लकडे कुटुंबानी टिकून ठेवली आणि त्यांची ही जवळपास 3री-4थी पिढी असेल, की ती पिढी सुद्धा आवडीने 5वी पिढी असेल, 5वी आहे असं समजलंय. तर 5व्या पिढीमध्ये सुद्धा तेवढाच उत्साह त्यांच्या गौराईसाठी आहे. त्यामुळे निश्चितच कौतुकास्पद आहे. मित्रांनो, आज आपण लकडे परिवारांच्या घरी होतो आणि लकडे परिवारांच्या घरी सर्व महिला भगिनींनी आणि जे भाविक जे भक्त आहेत त्या भक्तांनी या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत. हे सर्व क्षणचित्र आरबी मराठीच्या माध्यमातून आम्ही